विसापूरमध्ये चिकन सेंटरवर पोलिसांचा छापा. अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्याला रंगेहात केली अटक. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील विसापूर गावातून अंमली पदार्थ तस्करीची एक मोठी बातमी समोर येते. विसापूर येथील एका चिकन सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणाऱ्या एका आंतरराज्यीय तस्कराला बेलवंडी पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. मिळालेली माहिती अशी, विसापूर येथील भाई चिकन सेंटरचा मालक अमीन शफी शेख हा आपल्या दुकानातून गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने 28 जून रोजी दुकानात अचानक छापा टाकला. सदरच्या छाप्यात मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील रहिवासी असलेला गुंजीलाल काना मेहता हा आरोपी ग्राहकांना गांजा विकताना रंगेहात पकडला गेला आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 780 ग्रॅम अंमली पदार्थ गांजा जप्त केला असून पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी आणि चिकन सेंटरचा मालक अमीन शफी शेख हा पोलिसांना चकवा देऊन घटनास्थळावरून फरार झाला आहे. अटक केलेल्या आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलिसांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.